कसली तयारी रे? कुठे बसवलाय? मंडळ बनवलं का तुमचं? काय नाव आहे? मग अध्यक्ष कोण आहे तुमचा? आणि आता पूर्वीच्या काळी काय होतं, आपल्या भारतावर, आपल्या महाराष्ट्रावर संपूर्ण इंग्रजांचं राज्य होतं. तर इंग्रज आणि ब्रिटिशर्स काय करायचे, लोकांना डिवाइड करायचे आणि रूल करायचे. म्हणजे लोकांना सोबत येण्याची त्यांना बंदी होती. ते बोलले जर का लोक सोबत आली तर ते त्यांच्यावर कारवाई होईल. पण यामध्ये एक फ्रीडम फायटर होते, ते म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांनी काय विचार केला, या ब्रिटिशांनी आपल्याला काय सांगितलं, एकत्रित यायचं नाही. पण त्यांनी विचार केला की आपण आता धार्मिक कामासाठी, कुठली देवाच्या पूजेसाठी जर का एकत्रित आलो तर ते आपल्याला रोखू नाही शकणार. आणि ब्रिटिशांनी तसं सांगितलंही नव्हतं. मग लोकमान्य टिळकांनी काय केलं, सन 1936 साली भारतातल्या सगळ्या रहिवाशांना, सगळ्या सिटीजन्सला एकत्रित केलं. गणेश चतुर्थी साजरी करण्याचा त्यांनी निर्माण केला. तर तेव्हापासून ते आजपर्यंत फक्त आणि फक्त लोकमान्य टिळकांमुळेच आपण गणपती, हे आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं व आम्हाला खूप नवल वाटले की आमचा पहिला वर्ष होता व सोसायटीने आम्हाला स्वतःहून वर्गणी दिली व आम्ही वेगळ्या वेगळ्या बिल्डिंग मध्ये जायचो आणि बघायचो त्या लोकांनी कसा गणपती बसवला. तर आम्ही पण विचार केला की आपण पण सर्व मित्रमंडळांनी गणपती, आपण गणपतीची, आपल्या भारताची संस्कृती जपली तर आपल्या भारतात. कसली तयारी रे? कुठे बसवलाय? मंडळ बनवलं का तुमचं? काय नाव आहे? मग अध्यक्ष कोण आहे तुमचा? आणि आता पूर्वीच्या काळी काय होतं,